अन्याय झाला त्या दिवसापासून न्यूज 18 लोकमत बडे मुद्देच्या माध्यमातून सातत्यानं या प्रश्नाच्या बद्दल आवाज उठवत आहे आणि आज सुद्धा या निर्णयाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत जरा बघूया, जे आपण बडे मुद्देच्या माध्यमातून उपस्थित करतोय। पंचदोषी म्हणजे दगा झाला हे स्पष्ट आहे का? कारण सगळ्यांना शंका ही होती, स्पष्ट दिसत होतं की अन्याय झालेला आहे, त्यामुळे हा अन्याय झालं हे स्पष्ट झालं का? शिवराजचं झालेलं नुकसान या निर्णयातून भरून निघणार आहे का? त्याला आज उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी मिळाली असती, ती गेली, गदा त्याची ट्रिपल महाराष्ट्र केसरी तो झाला असता, ते जे नुकसान आहे ते भरून निघणार आहे का? सवाल हा सुद्धा आहे। दोघांमध्ये पुन्हा कुस्ती होणार आहे का? तशा प्रकारची काही त्याच्यामध्ये सुविधा आहे का? तसं केलं जाऊ शकतं का? पंचांवरच्या कारवाईनं विजेता बदलला जाईल का? कारण उपांत्य फेरीची ही कुस्ती होती आणि त्यानंतर मग अंतिम सामना झालेला होता। चुकीच्या निर्णयानं खेळाडूंच्या मेहनतीची इथं माती होतीये का आणि राजकारणाचे खेळाडू बळी ठरतायत का, याबद्दल आज चर्चा करायची आहे। कारवाई म्हणजे उशिराचं शहाणपण आहे का? जागेवर त्याने न्याय मागितलेला होता, त्यानं सांगितलं होतं माझ्यावर अन्याय झाला, तेव्हा मात्र दाद दिली नाही। आज एवढं सगळं झालं, इतक्या दिवसानंतर आली कुस्तीत थर्ड अंपायरची अव्यवस्था आणणं गरजेचं आहे का? हे झालं, पण आता या पुढे होऊ नये यासाठी जर क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान इतकं उपलब्ध आहे तर मग थर्ड अंपायर का नको, रिव्ह्यू का नको पंचांच्या निर्णयाचा, हा सवाल आहे। ती व्यवस्था येणार का? आणि आज या चर्चेमध्ये आपल्या सोबत खऱ्या अर्थानं रोज शाब्दिक आपली भूमिका मांडणारे मल्ल असतात, पण आज वास्तवात सगळे मल्ल आपल्या सोबत आहेत, पैलवान आपल्या सोबत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राची कुस्ती गाजवली असे हे सगळे पैलवान कुस्तीपटू। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आपल्या सोबत आहे। शिवराज, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ सुद्धा आहेत। पृथ्वीराज, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत थोड्याच वेळात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस जोडले जाणार आहेत। आपल्या सोबत आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत। चंद्रहारजी, स्वागत आहे तुमचं। आणि क्रीडा पत्रकार मतीन शेख या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत। मतीनजी, तुमचंही स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करताना मी कुस्तीपटू शिवराज पासून सुरुवात करणार आहे। शिवराज, तू लाथ मारली, त्याच्यानंतर तुझ्यावरती टीका झाली, तुझ्यावर कारवाई झाली, सगळं झालं, पण आज मात्र जो अहवाल आला त्यातून स्पष्ट झालं की तुझ्यावर अन्याय झाला होता। तुला वाटतं का या अहवालाच्या नंतर जी कारवाई करण्यात आली पंचांवरती त्यानंतर तुला न्याय मिळालाय? नाही सर, आता त्या ठिकाणी कुस्तीला मी वारंवार त्या ठिकाणी तेव्हाच बोलत होतो की तुम्ही कुस्तीचा रिओ पहा, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या। परंतु काय त्या ठिकाणी कुस्ती पाहिली पण गेली नाही, त्याचा रिओ पण पाहिला नाही आणि तुम्ही डायरेक्ट निर्णय दिला गेला। आणि त्यानंतर आज महाराष्ट्र केसरी होऊन 2 महिने झाले, त्यानंतर तुम्ही त्या रिओ पाहून तुम्ही पंचांवर निलंबनाची कारवाई करताय। आज पंचांची निलंबनाची कारवाई केली, पण त्यात माझं जे नुकसान झाले त्याचं काय आहे? बरोबर, तुमची काय मागणी आहे आता? कारण तुमच्यावरचं निलंबन अजून मागे घेतलं गेलेलं नाहीये, सांगितलं असं जातंय की तुम्ही त्याच्याबद्दलची कुठलीही विनंती केलेली नाहीये किंवा तसं पत्र लिहिलेलं नाहीये। हा, मी त्या ठिकाणी कोणतंही पत्र लिहिलेलं नाही आणि त्यांनी त्या स्वतःच दाखवलं की म्हणजे पंचांवर कारवाई करायचं। आणि जे त्यांनी बंदी घातलेली ती त्यांनी बंदी म्हणजे फक्त तोंडी बंदी घातलेली। मी त्यांना त्या ठिकाणी लेटर मागितलेलं आहे की बंदीचं लेटर तरी द्या मला, ते लेटर पण देऊ शकत नाही। बर, या चर्चेमध्ये पृथ्वीराज मोहोळ आहेत, महाराष्ट्र केसरी पैलवान विजेते आहेत। आणि पृथ्वीराज, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज जो हा निर्णय आला त्या निर्णयाच्या नंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण तुमच्या महाराष्ट्र केसरीची जी गदा आहे त्याची चमक मात्र काळवंडलेली आहे याच्यामुळे। नाही सर, असं तर म्हणजे असं काय आपण बोलू शकत नाही। तो एक संघटनेचा निर्णय, त्यांचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। कारण का जे मी एक खेळाडू आहे सर, माझं जे मी काम करायचं होतं ते मी केलं होतं। कारण का जे मला डाव मारायचा होता मी मारला होता। ज्या होल्डला माझी कुस्ती होती त्या कुस्तीवर रेफरीने शिट्टी वाजवल्यानंतर मी ती कुस्ती सोडलेली आहे, नाही तर तिथं पण ती फॉल म्हणजे ज्या होल्डला कुस्ती होती ती कुस्ती झाल्यानंतर मी शिट्टी वाजल्यानंतर मी ती कुस्ती सोडलेली आहे आणि तिथनं पुढं मग ते माझा जल्लोष सुरू झाला। पण तुम्हाला त्या क्षणाला असं वाटलं होतं की निर्णय चुकलेला आहे
आणि आपल्यासोबत जो कुस्ती खेळतोय त्याच्यावरती तो अन्याय होतोय याची तुम्हाला जाणीव नव्हती तेव्हा? तुम्ही जर तसं बोलून दाखवलं असतं तर कदाचित तुमच्या खेळ भावनेला महाराष्ट्रानं दाद दिली असती. नाही सर, माझं जे काम करायचं होतं, कारण का मी जो डाव मारला होता, जे माझ्या डावाकडे फक्त सर एखाद्या खेळाडूचं फक्त एवढंच असतं की जो डाव मारून मोकळा झालेलो आहे मी, फक्त मला फक्त ऐकायची होती पंचांची विसल ऐकायची होती. ती विसल वाजल्यानंतर सर मी सोडून दिलंय. हा बाबा मी आधी सोडला असतं तर सांगितलं असतं ही कुस्ती झाली नाहीये, हा बाबा कुणीतरी मध्ये आलं असतं मग ती कुस्ती मी सोडली, असं काहीच नाही त्या कुस्तीमध्ये सर. तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता, जेव्हा ती विसल वाजलीये, विसल वाजल्यानंतर मी माझा डाव सोडून दिलेला आहे, नाही तर माझा डाव हा ऍक्शन माझी चालूच होती सर. बरं, पण आता पुन्हा कुस्ती खेळायला तयार आहात तुम्ही? कारण ती कुस्ती तर अन्याय झाला हे स्पष्ट झालं ना आता. शिवराज आहेत तुमच्या बाजूला, सर बरोबर आहे, कुस्ती तर बघा हिथून पुढे भरपूर वेळा येणार आहे. हा नाही सर, हिथून पुढे आता दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी होत असती. महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा वर्षातनं एकदा होत असते, प्रत्येकाला संघ खेळायचं असतं. हा बाबा हिथून पुढे पण कुस्ती येऊ शकते, आणि कुस्ती आता कुस्ती आल्यावर नाही तर म्हणता येणार नाही, कुस्ती तर ही करायलाच लागणार आहे आणि कुस्ती ही करायच लागते. एखाद्या खेळाडूला म्हणजे त्याचं कामच आहे लढणं, तर ती लढायची माझी तयारी आहे. बरं, लढाईची तुमची तयारी आहे, पण कुस्ती प्रेमी असं म्हणतायत तुम्ही, गदा परत करणार का म्हणतायत? कारण ही न्याय कुस्ती नाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही सर, असं बघा तसं काय न्याय कुस्तीचं नाही, पण त्या कुस्तीचा विजय घेऊन मी पुढची पण कुस्ती केलेली आहे. त्या कुस्तीचं माझी मॅटवरची फायनलची कुस्ती होती, मग तिथंच तुम्ही मला थांबवलं असतं, हा बाबा नाही झालंय, तुम्ही एखाद्याला विजय देऊन पुढे पाठवताय. असं आहे की कुस्ती क्षेत्रात एखाद्याचा हात वर केला तर तो परत खाली करता येत नाही, सगळ्या पैलवानांना माहिती. विजय देऊन मी पुढची कुस्ती जिंकून महाराष्ट्र केसरी झालेलो आहे सर. ठीक आहे, ह्याच्यावर काय असं तुमचा दोष नाहीये त्याच्यात, पण ज्याचा दोष आहे ना त्या कुस्तीगीर संघटनेवरती आता खरं टीका केली जाते. आणि रामदास तडस अध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे आपल्या सोबत आहेत. रामदासजी, कुस्तीवर प्रेम करणारे आणि कुस्तीवर जीव ओळून टाकणारे एक कुस्ती प्रेमी म्हणून सुद्धा तुमची ओळख आहे. त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये, मी जाईन त्यांच्याकडे. पण चंद्रहारजी, आज जो निर्णय आला 2 महिन्यांनी आला, खरं तर हा वेळीच आला असता तर परिस्थिती वेगळी असती. हा जो निर्णय आला त्याला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं की उशिराचं शहाणपण म्हणायचं की अजून काही? त्याला उशिराचं शहाणपण सुद्धा म्हणू शकत नाही सर आपण. बरं, शहाणपण हा शब्द ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये येऊ शकत नाही. शहाणपण हा शब्द म्हणजे पहिल्यापासून दाखवलंच गेलं नाही, ते शहाणपण कुठंच दिसलं नाही पहिल्या क्षणापासून. शहाणपण आजपर्यंत 2 महिन्यानं शहाणपण म्हणतात, पण हे शहाणपण नाही. जे शिवराजचे नुकसान झाले त्या नुकसानावर कोण काय करणार? आज पृथ्वीराज जे म्हणतोय ते अगदी 100% बरोबर आहे. त्याची कुस्ती करण्याचं काम होतं, त्यानं पंचांच्या विसलकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर एक कुस्ती करून तो विजयी झाला. त्यामुळे गदा पाठीमागे देण्याचा संबंध येत नाही. पण आज तुमच्या माझ्या मनामध्ये जो संभ्रम तयार झालेला आहे की शिवराजवर अन्याय झाला, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाला हे पण तितकं सत्य आहे, कारण पुढची एक कुस्ती त्यानं विजयी झालेला आहे तो. होय. मग ह्या कुस्तीतले मी प्रेक्षकांच्या मनातली जी संभ्रम अवस्था झाली, सांगलीमध्ये ह्या दोघांची परत पृथ्वीराजने तयारी दाखवलेली आहे. शिवराजने कुस्तीची तयारी दाखवून सांगलीमध्ये कुस्ती घेऊन मी 50 लाख रुपये बक्षीस ठेवतो म्हणून सांगितलं ना. हे कुठेतरी आपण ह्याच्यावरती आपण विषय थांबवता आला असता ह्या गोष्टीचा. पण गदा पाठीमागे देणं हा ह्याचा शेवट होऊ शकत नाही. पृथ्वीराज मोहोळ हा 2024चा 25 मध्ये झालेला महाराष्ट्र केसरी आहे, हे आपण मांडलंच पाहिजे. बर, रामदास तडस आपल्या सोबत आहेत आता. रामदासजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, आवाज येते, आवाज. रामदासजी, तुम्ही केवळ अध्यक्ष नाहीयेत या कुस्तीगीर परिषदेचे, संघटनेचे तुम्ही अध्यक्ष नाहीयेत. फक्त कुस्तीवरती निस्सीम प्रेम करणारे असे एक पैलवान म्हणून सुद्धा महाराष्ट्राला तुमची ओळख आहे. खासदार वगैरे त्या बाकी गोष्टी इथं मी आणत नाही, कुस्ती प्रेमी म्हणून तुमची ओळख आहे. आज एक जो न्याय झाला असं जो सांगितलं जात आहे, चूक झाली, चुकले तुमचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं तुमचे ते पंच चुकले. माफी मागणार का महाराष्ट्राची? कुस्तीगीर महासंघ आज माफी मागणार का महाराष्ट्राची? माफी मागणार का शिवराजची? नाही, पहिल्यांदा ऐकून घ्या का महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं म्हणजे आजपर्यंत जे देशात कुस्त्या झाल्या पहिल्यांदा रेफरीला
सस्पेंड केलं, निलंबित केलं पहिल्यांदा. हा आजपर्यंत कधी असं झालं नाही. परंतु तेच बरोबर आहे का पृथ्वीराज मोहोळनं कुस्ती मारली होती. 4 पंच म्हणजे 1 पंच, बाकी 2 सरपंच होते. पण एक मिनिटाचा त्यांनी जर 1 मिनिट नाही, 1 सेकंद 2 सेकंदाचा फरक पडला आणि त्यामुळं त्या कुस्तीत घोळ झाला. परंतु पृथ्वीराज मोहोळनं ही कुस्ती मारली आहे हे आम्ही नाकारता येत नाही. परंतु रेफरीची तेवढी चूक झाली तर त्यांनी थोडा वेळ द्यायला पाहिजे होता. परंतु सदगीरनी जे रेफरी सोबत जे वागणूक केली त्या ह्याच्यावर आम्ही त्याला सस्पेंड केलं. त्यांनी अशी वागणूक करायला नाही पाहिजे. म्हणजे एका रेफरीला लात मारायचं, लातानं मारायचं हे काही वैयक्तिक नाही, हे काही बरोबर नाही आहे. जाणून बुजून चुकीचा निर्णय देणाऱ्यांच्या सोबत काय करायला हवं? एक खेळाडू म्हणून तुमची काय भावना पाहिजे? तेव्हा ते दाद मागत होते, ते म्हणतात आम्ही दाद मागतोय ना, माझ्यासोबत अन्याय झाला. एखाद्यानं खून केला, एखाद्यानं गुन्हा केला म्हणून त्याचा खून करून टाकायचा हे बरोबर नाही. आपल्याला अनेक पर्याय होते. मी नेहमी म्हणत होतो त्यांना का मी तिथंच होतो. एक अर्ज जरी केला असता माझ्याकडं का बा आम्हाच्यावर अन्याय झाला असता, लगेच मी त्याच्यावर मीटिंग बसवली असती. तरी पण महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं दोघालाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे रेफरी बरोबर आहे असं मी म्हणत नाही. त्याला सुद्धा आम्ही त्याला सस्पेंड केलं आणि 7 दिवसाची मुदत त्याला दिली तर तू हे दिलं हे बरोबर आहे किंवा नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा इतिहासामध्ये एखाद्या रेफरीला सस्पेंड करायचा इतिहासात पहिल्यांदा हे झाला आहे. रामदासजी, तुमच्या निर्णयानं काय साध्य झालं सांगा ना? तो जो पैलवान तिथे बसलेला आहे आता, त्याला उपजिल्हाधिकारी पद मिळालं असतं, तिसऱ्यांदा तो झाला असता तर, त्याच्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता, त्याचं जे वैयक्तिक नुकसान झालं, निलंबित झाला, तो हे सगळं टाळता नसतं का? काय साध्य झालं तुमच्या या निर्णयानंतर? पृथ्वीराज मोहोळनं कुस्ती हे मारली आहे, धाग मारली, त्याला 4 पॉईंट मिळाले आणि आमचं हेच मत होतं का आता आम्ही निलंबित का केलं रेफरीला, तर त्यांनी 1 मिनिट म्हणजे 1 सेकंदाची वाट पाहायला पाहिजे होती. ती केली नाही म्हणून त्याला निलंबित केली. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ हा सर्वांना न्याय देणार आहे. आम्ही असंही केलं असतं का रेफरीला सस्पेंड केलं नसतं, परंतु आम्ही दोघालाही न्याय दिला आहे. ठीक आहे. क्रीडा पत्रकार मतीन शेख आपल्या सोबत आहेत. मतीनजी, न्याय झाला का? कुस्तीचा जर सर्वकालिक इतिहास आपण पाहिला गेलो तर कुस्तीमध्ये न्याय देण्याच्या प्रक्रियेला खूप महत्व आहे. जर आपण सर्वकालिक इतिहास पाहिला तर शाहू महाराजांचं लक्ष न्याय देण्याच्या प्रक्रियेवर असल्याचे आपल्या मागे सुधारला होता. जर त्यांचं कुस्तीच्या निकालामध्ये जर काही फेरफार करत असतील, लोकांना व्यवस्थित देत असतील तर शाहू महाराज स्वतः त्या कुस्तीच्या मैदानात उतरत होते आणि तिथे स्वतः हस्तक्षेप करून निर्णय देत होते. परंतु या घटनेला काय होतं, या अलीकडच्या दशकभरामध्ये प्रत्येक महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती सामन्यामध्ये या पद्धतीचे गाडे निर्णय होतात, वेगवेगळ्यामध्ये वाद निर्माण होतो. तर हे नेमकं काय कारण होतं ते असं जर करायला गेलं तर जवळपास 10 वर्षापासून कुस्तीचं जे मतीनजी माफ करा, पुन्हा एकदा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. हॅलो. हा बरे सर, त्या पंचाला सुद्धा तुम्ही लाईव्ह घ्यायला पाहिजे होता जरा त्याला आज. नाही, पंचांना लाईव्ह घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते आले नाहीत. चंद्रारजी, जे आता रामदासजी म्हणतायत की न्याय झाला, खरंच तुम्हाला वाटतं न्याय झाला? त्यांची भूमिका पटली तुम्हाला? अजिबात मला भूमिका पटलेली नाही. कुस्तीगीर संघाचा जर तुम्ही सांगायची तर माझा एक प्रश्न आहे की आर्मीमध्ये जो सर्व्हिस करतोय पैलवान, त्या पैलवानला तुम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत का खेळून दिला? हा माझा प्रश्न आहे महत्वाचा. सर बडे सर, हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे. आर्मीची सेवा, आर्मीमध्ये देशाची सेवा करत असणारा तो करतोय म्हणजे त्याची काही गुन्हा करतोय का तो अतिरेकी आहे का? त्या पैलवानला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत का खेळून दिलं नाही? जो पृथ्वीराज पाटील आज उपमहाराष्ट्र केसरी झाला परवाच्या दुसऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये, माग तो महाराष्ट्र केसरी झालेला होता, त्याला परवाच्या त्यांनी स्पर्धेत का खेळून दिलाय? मागच्या वेळी पण मी हा प्रश्न विचारला तर मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही अजून. ठीक आहे, रामदासजी उत्तर देऊ शकाल तुम्ही या प्रश्नाचं त्यांच्या? पृथ्वीराज मोहोळ कुठे खेळायचा नाही खेळायचा जो त्याचा प्रश्न आहे.
आमचा काही प्रश्न नाही. पृथ्वीराज पाटील जो आर्मीचा पैलवान आहे, आर्मीच्या पैलवानांना का परवानगी नाहीये की इथं खेळायला, असा त्यांचा सवाल आहे. देशाची सेवा करते ते काय अतिरेकी आहेत का, गुन्हेगार आहेत? त्यांनी जिल्ह्यातून आले तर आम्ही परवानगी द्यायला तयार आहे ना त्याला. जिल्ह्यातून त्यांना यायला खेळून पाहिजे. दिलेलं नाही. मला ही गोष्ट पटत नाही. जिल्ह्यात त्यांना खेळून दिलेलं नाही. आखरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हे जिल्ह्याच्या स्तरावर होत असते. त्या ठिकाणी सिलेक्शन होत असते आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी पैलवानी येत असते. जिल्ह्यातून आले असते तर आम्ही द्यायला तयार होतो. पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी आहे कोल्हापूर जिल्ह्याचा. या वर्षी त्याला जिल्हा चाचणीमध्ये खेळूच दिलं नाही, जिल्ह्याच्या निवड चाचणीत खेळून दिलं नाही. आर्मीच्या पैलवानांनी खेळायचं नाही म्हणून सांगितलं. म्हणजे आर्मीच्या पैलवानांनी काय गुन्हा केला हे मला अजून त्यांनी स्पष्ट करावं. देशाची सेवा करते म्हणजे काय गुन्हा आहे का त्यांचा? रामदासजी, खरंच असं घडलंय का? आणि असं घडलं असेल तर त्यावर काय करणार आहात तुम्ही? घडलेलं आहे. आर्मी विषयी, आर्मीच्या पैलवानाविषयी माझी स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये खेळणारा पैलवान हा त्या जिल्ह्यातून यायला पाहिजेत. आम्ही त्याला परवानगी देऊ हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्ही कोणावरही अन्याय करत नाही आणि पैलवानावर तर बिलकुल अन्याय होणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. रामदासजी, तुम्ही म्हणता पैलवानांवर अन्याय होणार नाही. उत्तर नाही बडे. शिवराजवर झालेल्या अन्यायाचं काय? त्याच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई कशी केली जाणार सांगा? त्याचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कशी? पहिल्यांदा आम्ही हे चौकशी लावली विलास कतुरीच्या माध्यमातून. एकाच बाजूने पाहिलं नाही तर दोन्ही बाजूने पाहिलं. आणि ज्यावेळेस त्यांनी धाक मारली 3-4 पॉईंट त्याला मिळाले, फक्त 2 सेकंद त्यांनी दाबून दिलं असतं तर ते कुस्ती झाली असती. परंतु त्यावेळेस यांनी पैलवानांनी त्या रेफरीला लात मारणं, बुक्क्या मारणं हे काही बरोबर नाही, हे काही उचित वाटलं नाही आणि म्हणून त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं. त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागितला असता जरूर आम्ही न्याय दिला असता, पण त्यांनी त्यावेळेस न्याय न मागता नुसते झगडे करायचे हे काही बरोबर नाही आहे. हे संयुक्त एका चांगल्या खेळाडूनं हे वर्तन करणं बरोबर नाही. शिवराज ऐकताय तुम्ही ते काय म्हणताय? तुम्ही न्याय मागायला हवा आता असं त्यांचं म्हणणं आहे. मी अध्यक्ष त्या ठिकाणी बसलो होतो, माझ्याजवळ आले का त्यांना विचारा, माझ्याजवळ आले का म्हणून. तिथं शिवराज ते म्हणतात मी तिथं बसलेलो होतो, ते माझ्याकडे आले नाहीत. नाही रामदासजी तडस साहेब एकदम खोटं बोलतात. मग अख्ख्या जनतेने पाहिजे माझ्याकडे आले नाही. तुम्ही अजित दादाकडे गेले, तुम्ही माझ्याकडे बिलकुल आले नाही. म्हणजे ते काय होतं का अजून अजितदादांकडे जायला नको आणि माझ्याकडे यायला पाहिजे असं काय होतं का? नाही तसं नाही. मी अध्यक्ष होतो ना, मला सर्व समजते ना काय करायचं काय नाही करायचं, कोणाला न्याय द्यायचा. रामदासजी, जर तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडत होतं तर तुम्ही का नाही न्याय केला मग? अहो मी त्यांना बोलावलं, तिकडून लोक पाठवले पण ते यायला तयार नव्हते. ते आपल्याच थोड्यात होते. म्हणजे ही इगोची पण कुस्ती झाली की काय? मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं होतं का बा मी म्हणजे पूर्व दिशा असं होत होतं. म्हणजे मी कशाला विचारू अध्यक्षाला, मी कसं विचारू सेक्रेटरीला? हे काही वैयक्तिक न्याय नाही ना. आखरी आम्हालाही बी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेनं अध्यक्ष म्हणून नेमला आहे. तर मी स्वतःहून शिवराजी तुमचा इगो आडवा आला का न्याय मागताना? सर मी तिथे जीव तोडून मी तिथे तळमळून सांगत होतो. तिथे तांत्रिक समितीला मी विचारत होतो, ज्या समितीचा जे अध्यक्ष आहे त्याला मी विचारत होतो की तुम्ही ती कुस्तीचा रिप्लाय बघा, तरी तुम्ही त्या ठिकाणी बघत नव्हते. आणि सर रामदासजी तडस साहेब काय म्हणतात, आता चंद्रहार दादांनी जो प्रश्न केला की तुम्ही आर्मीतल्या मुलांना का खेळून दिलं नाही, तर ते म्हणतात ज्या त्या जिल्ह्यातून खेळलं पाहिजे. पृथ्वीराज पाटीलला जर त्या जिल्ह्यातनं जर खेळूनच दिलं नाही, तुम्ही जर स्पष्टपणे एक हे काढलेलं होतं व्हॉट्सअपद्वारे की त्या ठिकाणी आर्मीचे पैलवान, रेल्वेचे पैलवान त्या ठिकाणी खेळून देणार नाही. हा प्रश्न चंद्रहार दादांनी विचारलाय, तर त्याचं ते उत्तर काय देतात? बरं ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आहे, आपण त्याच्यावरती वेगळी चर्चा करूया. मतीनजी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेले. बडे सर माझं एवढं म्हणणं आहे. हॅलो बडे सर. बोला. पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे 100% सत्य आहे. जे 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जी आपल्या सरकारमध्ये नोकरीची सुविधा आहे, आज DYSP असेल, उपजिल्हाधिकारी असेल, हे अध्यक्षांनी शिवराजसाठी प्रयत्न करावेत आणि ह्या सर्व प्रश्नांवर म्हणजे पूर्ण विराम द्यावा असं मला वाटतंय. कारण कुस्ती परत होणार नाही, गदा माघारी देणार नाही. पृथ्वीराज हा महाराष्ट्र केसरी आहेच. शिवराजला 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ज्या फॅसिलिटी आहेत सरकार मार्फत त्या सरकारने द्याव्या आणि या प्रश्नाला सगळं पूर्ण विराम द्यावा. रामदासजी तुमची तयारी आहे
बोला रामदासजी. माझी तयारी 100% आहे. मला तर असं वाटतं की मी नेहमी आपल्या भाषणात बोलतो की महाराष्ट्र जे राजाश्रय दिला आहे छत्रपती शाहू महाराजांनंतर, त्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राजाश्रय दिला आहे कुस्तीला. मी जरूर प्रयत्न करीन. मला वाटतं आता ते महानगरपालिकेत आहे, त्यांनी माझ्याकडे यावं आणि मी स्वतः त्यांना घेऊन मुख्यमंत्री. रामदासजी भाषण नको, थेट सांगा की एका खेळाडूच्या साठी त्याच्यावर झालेला अन्याय समोर आलाय, मी त्याला न्याय करून देणार आहे, कारण तुमच्याकडूनच अपेक्षा आहे आज. आता काही त्या पंचाकडे जाऊ शकत नाही न्याय द्या म्हणून, तुमच्याकडेच यावं लागणार आहे. त्यांनी जे वागणूक केली त्याच्या मी विरोधात आहे, पण त्यांना नोकरी पाहिजे असेल तर मी जरूर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पाशी स्वतः जाईल आणि त्यांना नोकरी मिळवून देईल. नोकरी म्हणजे बडे सर, जी डीवायएसपी असेल नोकरी म्हणजे आता ते महापालिकेत आहेतच, तशी नोकरी नको आहे म्हणजे शिवराजला. देणार असेल तर ती क्लास 1 ची पोस्ट देणार असेल तर ती देणार, तर त्याला तो आहे त्या सर्व्हिस मध्ये खुश आहे. म्हणजे देणार असेल तर त्याला डीवायएसपी असेल, उपजिल्हाधिकारी असेल, ह्या पदावर द्या. आणि जे मी परवा उपोषण केलं, महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती झाली पाहिजे, त्याच्याविषयी काहीतरी चर्चा करा आपण. म्हणजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे, ह्या गोष्टीवर जरा भर देऊन. सरकारमध्ये तडस साहेब आहेत, देवेंद्र साहेबांनी जे पाठीमागे निर्णय घेतले, डीवायएसपी विजय चौधरी असेल, आपल्यात नंतर राहुल आवारे आहेत, ही 100% देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. तसंच शिवराजच्या बाबतीत न्याय करून ह्या सर्व वादावर म्हणजे तोडगा काढावा असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच रामदासजी, खरं तर सगळे प्रश्न तुमच्या भोवती का फिरतायत माहितीये, कारण आता तुम्ही तिथं सत्तेत आहात. केवळ तिथं सत्तेत नाही आहेत, कुस्तीच्या ठिकाणी राज्यात पण आहात आणि केंद्रात पण आहात. एक कुस्तीपटू घडण्यासाठी त्याला त्याचं पूर्ण आयुष्य, त्याचं तारुण्य द्यावं लागतं, खपावं लागतं त्या मातीमध्ये, तेव्हा कुठे एक कुस्तीपटू तयार होतो. या कुस्तीपटूंच्या पाठीशी खरं तर राजर्षी शाहू महाराजांपासून खूप मोठी परंपरा आहे. तुम्ही कसं उभं राहणार आहात त्यांच्या मागे, काय देणार आहात या सगळ्यांना? मी 100% देवेंद्रजी पाटील यांना घेऊन जाईल आणि यांना डीवायएसपी ची नोकरी मिळावी, जशी चौधरी साहेबाला मिळाली, राहुल आवारे, नरसिंग यादवला मिळाली, त्याचप्रमाणे यांना सुद्धा मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार. आणखीन एक मुद्दा, क्रीडा पत्रकार मतीन शेख यांना मला विचारायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर? आता पंचांवरती कारवाई झाली, पंचांवरती कारवाई म्हणजे खेळाडूवर न्याय असं होऊ शकतं का, जे आता सांगतायत की न्याय झालाय? अगदीच त्यांच्या बोलण्यातून हा न्याय दिसतो, परंतु आवाज येत नाही. मतीनजी माफ करा, तुम्हाला फोन लाईन वरून घेतो, फोन लाईन वरून कदाचित तुम्ही व्यवस्थित तुमचा आवाज येईल. थोड्या वेळात करतो, कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पृथ्वीराज, मला सांगा, आता एक दबक्या आवाजात खुलेपणाने सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे की या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये फिक्सिंग झालेली होती, दगा झालेला होता. तुम्हाला असं वाटतं का की यातलं दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं? तर सांगलीत करतो या दोघांची कुस्ती लावून मी विचारतो ना त्यांना, आता दोघांची तयारी दाखवा, लाईव्ह मध्ये चर्चा करा. मी निर्णय बक्षीस. हा बोला पृथ्वीराज, बोला. बघा, कुस्ती तर ही करायच लागणार आहे. कुस्तीसाठी नाही म्हणून तर, कारण का ज्या लाल मातीने आपल्याला एवढं मोठं केलेलं आहे, त्या लाल माती आपण एक सर खेळाडू आहे, खेळाडूला तर काम आहे कुस्ती करणं. माझे तर सर पहिल्या दिवशी बसणं तयारी आहे, कारण का सर सर्वात लहान असन आणि मला अजून खूप हे व्हायचंय मोठं, म्हणजे खूप कुस्त्या करायच्या आहेत. आणि आता ज्या कुस्तीला नाही म्हणून तर सर चालणार नाही. माझी तर तयारी आहे आणि कुस्ती भरपूर वेळा तर सर होणारच आहे. आणि तुम्ही म्हणले फिक्सिंगसाठी सर कुठला पण पैलवान सांगू शकतो ही फिक्सिंग आहे का, कारण का आपण वजन देतो तिथपासून कॅमेरे सगळे सुरू असतात, कॅमेरा पुढून सगळं असतं, कॅमेऱ्यावर सगळी कुस्ती आहे सर, कॅमेरा सगळे सगळे पॉइंट आहेत. असं काय आपण म्हणू शकत नाही फिक्सिंग आहे. आणि तुम्ही जर असं म्हणजे एक फिक्सिंग असं होऊ शकत नाही. सगळ्या पैलवानांना पण माहिती. निर्णयाच्या नंतर ही चर्चा सुरू झाली की पंचांनी असा ढळढळीत महाराष्ट्राला दिसत असताना निर्णय कसा काय दिला? सगळ्या महाराष्ट्राला दिसत होतं की ही कुस्ती चितपट झालेली नाहीये. सर हीच कुस्ती हाच रेफरी
मागच्या वर्षी फुलगावच्या अधिवेशनाला माझी सिकंदर शेखची कुस्ती होती. तुम्ही मला 7 सेकंदात पॉईंट देताय. पॅस शिवनास्तानी तिथं सगळे, आता तुम्ही सगळे आपले ऑनलाईन आहेत, सगळे पैलवान आहेत तिथं, त्यांनी सगळ्यांनी कुस्ती बघितली. सगळ्यांना विचारा, राक्षे पैलवान असतील, पाटीलदा असतील, सगळ्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. तेव्हा 7 सेकंदात पॉईंट दिला. मला तर कुणी पॅसिव्ह पण नव्हता दिला, मला वॉर्निंग पण नव्हती. तुम्ही कसा काय मग पॉईंट दिला? तेव्हा तर मी भांडलो नव्हतो. तेव्हा फक्त मी तर माझा 7 सेकंदाचा हे असताना मी त्यांच्याकडे रिव्ह्यू पण मागितला होता. त्यांचा रिव्ह्यू पण काहीच नव्हता. मी तिथनं हार मानून, माझी हार स्वीकारून सर माग आलो. पुढच्या वर्षी मी माझी जोरात तयारी करून महाराष्ट्र केसरी झालो. बरं, माझ्यावर असा अन्याय झाला होता. ठीक आहे. मला मतीनजींना विचारायचं, मतीनजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो येतोय. माझा पोहोचतोय का? हो पोहोचतोय. खरं तर आज एक अन्याय झाला ही बाब समोर आलेली असली, पंचांवर कारवाई झालेली असली तरी यापुढे असा अन्याय होऊ नये याच्यासाठी कुस्तीत थर्ड अंपायर का नको अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या चुका टाळता येऊ शकतात, अन्याय टाळता येऊ शकतो का? काय व्हायला हवं? अगदी जे थर्ड अंपायरची तंत्रज्ञानाची सोय आहे ती गेल्या 5-6 वर्षांपासून महाराष्ट्र केसरीमध्ये याचा उपयोग केला जातोय. परंतु या 2-3 वर्षामध्ये काय होतंय की ज्या अंतिम आणि उपांत्य फेरीतल्या लढती आहेत त्या लढतींच्या संदर्भानं हा वाद निर्माण होतो. या वादाची नेमकी जर कारणं आपण पाहिली तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 1000 पंचांची टीम आहे आणि या कुस्तीच्या संघटनेमध्ये 2 गट पाडल्यामुळे जवळपास निम्मे पंचांची विभागणी झालेली आहे. जे माझा तळस साहेबांना प्रश्न आहे की तुमच्याकडे जी पंचांची टीम आहे त्यांच्या उजळणी वर्गासाठी तुम्ही नेमके कुठले प्रयत्न केलेले आहेत? आता सगळा विषय जो येतो तो पंचांच्या निर्णयावर येऊन पोहोचतो. यामध्ये शिवराजची चूक नाही, पृथ्वीराजची चूक नाही, परंतु पंच कमिटीची चूक आहे. गेल्या 3 वर्षापासून सलग या पद्धतीचे वाद निर्माण होत आहेत. गेल्या 2 वर्षापूर्वी सिकंदरच्या बाबतीत असं घडलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी पृथ्वीराजच्या कुस्तीबद्दलचे देखील आक्षेप असेच होते. यावर्षी देखील तसंच घडलं. मग हे जी पंच आहेत तर अगोदरच्या चंद्रदादा याचं खूप चांगल्या पद्धतीने सांगतील की त्यांच्या वेळेस हे संभाजी पाटील नावाचे पंच होते जे खूप अनुभवी पंच, वयस्कर पंच त्यांची नेमणूक केली जायची. परंतु आता काय होतंय की खूप तरुण पंच आणि ज्यांच्याकडे अनुभव नाही असे पंच उपांत्य फेरीला, फायनलला नेमणूक केली जाते. असं का नेमकं केलं जातंय? आणि ज्या वेळेस कुस्तीच्या संदर्भानं वाद निर्माण होतो निर्णयाच्या संदर्भानं, जो पंच कमिटीचा जो अध्यक्ष असतो त्या अध्यक्षानं त्या पद्धतीचं विश्लेषण तिथं करायला पाहिजे, निर्णयाच्या संदर्भानं त्याचा मत तिथं सांगायला पाहिजे. परंतु जे आंतरराष्ट्रीय पंच जे असतात जिथं ते अध्यक्ष म्हणून काम करत असतात ते अध्यक्ष परत नंतर एकदम गायबच होतात. अगोदर ते कुस्तीचं विश्लेषण करत असतात, कुस्तीबद्दल सांगत असतात, कुस्तीचा वाद झाला की ते पंच कमिटीचे अध्यक्ष गायब होतात. म्हणजे हा काय नेमका प्रकार आहे? आणि दुसरा मुद्दा, कुस्तीला राजश्रय मिळाला हे खासदार साहेब सांगतायत, अध्यक्ष साहेब, परंतु जर आपण पाहिलं तर राजश्रय मिळालेला नाहीये. आता कुस्ती ही राजकीय आश्रयाला गेली. कुस्तीचं जे आयोजन आहे तर ती सगळे आयोजन राजकीय मंडळी करत आहे आणि राजकीय मंडळी करत असताना तो राजकीय प्रभाव देखील कुस्तीच्या स्पर्धावर उमटताना आपल्याला दिसून येतोय. कुस्ती ज्यावेळेस फायनलची, उपांत्य फेरीची चालू असते त्यावेळेस तिथली जी लोक आहेत, जे समर्थक आहेत, राजकीय पक्षांचे असू द्या अगर त्या कुस्तीगिराचे असू द्या, त्यांना लांब ठेवायला हवं. कारण पंचावर एक दबाव निर्माण होतो, त्या कुस्ती खेळणाऱ्या मल्लांवर तिचा दबाव निर्माण होतो. तर हा दबाव ज्यावेळेस संपतो त्यावेळेस निरपेक्ष भावनाने कुस्ती लढली जाते आणि योग्य निकाल आणि अगदी मुक्तपणे पैलवानांना कुस्ती खेळता येते आणि पंचांना देखील त्या पद्धतीनं निर्णय देता येतो. अतिशय मोजकेपणानं आणि थेटपणे तुम्ही मर्मावर बोट ठेवलेलं आहे. रामदासजी, मला माहिती आहे तुम्ही राजकारणातले सुद्धा कसलेले पैलवान आहात. तुम्ही अशी तशी काही कुणाला मात मिळू देणार नाहीत. मुद्दा हा आहे की आता त्यांनी सांगितलं की राजाश्रय वेगळा आणि राजकीय आश्रय वेगळा आहे आणि राजकीय आश्रयाला कुस्ती गेलेली आहे. तुमचे राजकीय पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यामुळे कुठंतरी दबाव आहे का त्या पंचांवरती, ज्या पंचांवर आज कारवाई केली गेली, की त्यांनी तो निर्णय तसा घ्यावा याच्यासाठी म्हणून त्यांच्या दबाव टाकला जातोय का किंवा पडतोय का? काही दबाव नव्हता. दबाव असता तर आम्ही त्याला निलंबित केलं नसतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना अशी आहे का, इतिहासामध्ये पहिले पहा की कधी आजपर्यंत जेवढ्या कुस्त्या झाल्या
महाराष्ट्रात असो, महाराष्ट्र केसरी असो का कोणत्याही कुस्ती असो, नॅशनलच्या असो, त्यामध्ये पंचाला कधी निलंबित केलं नाही. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं न्याय देण्याचं काम केलं, दोघालाही न्याय दिला. त्यालाही मारजोडीच्या याच्यात त्यांनी तसं करायला नाही पाहिजे म्हणून त्याला सस्पेंड केलं, आणि याला सुद्धा तुम्ही न्याय बरोबर दिला नाही, म्हणजे तुमचं काहीतरी चुकलं असं त्याच्यामुळे तुम्हालाही निलंबित करणे. आणि त्याला 7 दिवसाची वेळ दिली आम्हाला. आम्ही 7 दिवसात त्यांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं. आम्हाला असं वाटलं की त्याचं स्पष्टीकरण बरोबर आहे, पुन्हा आम्ही त्याच्यावर विचार करीन. जर आम्हाला असं वाटलं की त्याचं स्पष्टीकरण बरोबर नाही तर त्याला निलंबित करू, आणि पुन्हा त्याला 3 वर्षासाठी कुठेच रेफरशिप करता येणार नाही. बरं चंद्रारजी, राजाश्रय आणि राजकीय आश्रय याच्यातला काय फरक आहे? आणि सध्याची राजकीय कुस्ती, मी तर म्हणतो की तुम्ही सगळे पैलवान लोक कमी आणि राजकीय नेते जास्त कुस्ती खेळायला लागलेत. हे 100% झालेलं आहे. राजकीय कुस्ती तयार झालेली आहे ही. आता 2 महाराष्ट्र केसरी होऊ नये म्हणून मी उपोषण केलं 1 दिवसाचं. परत आझाद मैदानला बसणार होतो उपोषणासाठी. मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं की ह्याच्यावर मी तोडगा काढतो, पण तरी सुद्धा दुसरी महाराष्ट्र केसरी परवा कर्जत जामखेडला झाली. म्हणजे हा राजकीय आकडाच तयार झालेला आहे सगळा. ठीक आहे, मी पृथ्वीराजला विचारतो. पृथ्वीराज, खरं तर कुठल्याही खेळाडूच्या करिअरमध्ये एखादा महाराष्ट्र केसरी आपण त्या वर्षीचा झालो म्हणजे मोठी गोष्ट असते. मग मला सांगा, एकाच वर्षी 2-2 आणि 3-3 स्पर्धा जर व्हायला लागल्या, राजकीय आखाड्यात ही सगळी गदा अडकली आहे का? खेळाडू म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? बहुतेक पृथ्वीराज पर्यंत आवाज माझा पोहोचत नाहीये. सर माझा एक मुद्दा आहे सर. मी 2 शब्द हा बोला. सर माझा एक मुद्दा आहे. रामदासजींना बोलू द्या, बोलू द्या. त्यांना काहीतरी मांडायचं. आम्ही पाहत होतो ज्यावेळेस मी म्हणजे नाही म्हणलं तरी 15 वर्ष महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये खेळलो, पण आम्हाला सध्या तिकीटही भेटत नव्हती, बक्षीसही भेटत नव्हतं. पण ज्यावेळेस पुण्याला कुस्त्या झाल्या त्यावेळेस पासून खरं याचं लेवल वाढलं आणि खरं बक्षीस मिळायला लागलं आणि खरी क्रेज निर्माण झाली. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेला महासंघ, ऑल इंडिया महासंघाची मान्यता मिळाली. आमच्या कार्याध्यक्षानं चॅलेंज केलं होतं की दुसरी महाराष्ट्र केसरी गेल्याने सांगावं या ठिकाणचा खेळाडू खरंच नॅशनल मध्ये जाणार आहे का, या ठिकाणचा खेळाडू आशियाड मध्ये जाणार आहे का, कॉमनवेल्थ मध्ये जाणार आहे का, ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे का. फक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचाच खेळाडू हा ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकते, दुसरा कोणी. फक्त ते संघटना आहे, ते महाराष्ट्रापुरती सीमित आहे. आमची संघटना महाराष्ट्रापुरती सीमित नाही. आम्हाला महाराष्ट्राचा खेळाडू, उद्याचा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक मिळणारा खेळाडू आम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे, आमची वाटचाल चालू आहे. ठीक आहे. मतीनजी बोला. हे जे सगळे मुद्दे आहेत ते कुस्तीतल्या वादामुळं, कुस्तीतल्या संघटनेमुळं सतत उद्भवू लागलेले आहेत. परंतु मला आपण ज्या व्यक्तीशी मतीनजी, तुमचा आवाज पुन्हा गेलाय, तुमचा आवाज येत नाहीये. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पृथ्वीराजकडे जाऊया. पृथ्वीराज, ज्यांनी कधी आयुष्यात लंगोट बांधली नाही ते सुद्धा आता कुस्तीच्या आखाड्यात उतरलेले आहे. समजा कुस्ती स्पर्धा भरवणं असेल किंवा इतर काही गोष्टी, तुम्हाला वाटतं राजकीय आखाड्यामध्ये ही कुस्ती अडकलेली आहे? 2-2 महाराष्ट्र केसरी करणं हे कितपत योग्य आहे? सर, मी खरं तर सगळ्यांना फक्त महाराष्ट्रात मी एक कुस्तीपट्टू म्हणून एकच आवाहन करू शकतो. फक्त प्रयत्न एवढा एकच करावा, कारण का पैलवानांचं नुकसान होतंय सर, आणि संघटना एक व्हावी, सगळ्यांनी बसून तो निर्णय घ्यावा. काय नुकसान होतंय एवढीच मी एक बोला एकदा कळू द्या महाराष्ट्राला काय चाललंय कुस्तीमध्ये. तुम्ही सगळ्या पैलवानांनीच बोललं पाहिजे. नुकसान म्हणजे सर, आता वरनं आपली जी भारतीय कुस्ती फेडरेशन आहे, जी मान्यता आहे, ही आपल्या कुस्तीगीर संघटनेला आहे सर. संघटनेचा खेळाडू हा नॅशनलला खेळू शकतो, इंटरनॅशनल होऊ शकतो सर. तडस साहेबांनी सांगितलं तसं आता परिषद फक्त महाराष्ट्र केसरी घेतीये, फक्त महाराष्ट्र केसरीचे टायटल घेत आहेत. त्यांचा जो खेळाडू महाराष्ट्र केसरी फक्त खेळतोय कारण का त्याला कुठलं मानधन प्राप्त नाही आता, आणि सर कुठली नॅशनल स्पर्धा पण ती परिषद खेळून म्हणजे त्यांना वर सर मान्यताच नाहीये. हे फक्त खेळाडूंचं नुकसान होतंय, कारण का तिकडे खेळलेला खेळाडू इकडे खेळू शकत नाही. फक्त हे एवढंच की मी खेळाडू म्हणून एवढं सांगू शकतो,
ज्या संघटनेला मान्यता आहे त्या संघटनेतच फक्त सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बसून तो निर्णय घ्यावा. मी पण शिवराजजी, मला तुम्हाला आणि चंद्रारजींना विचारायचं आहे. पहिल्यांदा शिवराज तुम्ही सांगा, या इथं खेळाडू महत्त्वाचा आहे की संघटना महत्त्वाची आहे? ही म्हणजे तुम्ही वेगळी कुस्ती खेळता, पण तुमच्या कुस्तीसाठीची एक कुस्ती होती इथं. सर पहिला या दोन्ही ह्या संघटनेचा यांनी ना कुठेतरी वाद थांबवला पाहिजे, या कुस्तीचा कुठेतरी खेळखंडोबा थांबवला पाहिजे. यामुळे खेळाडूंचं नुकसान आहे. हा, या ठिकाणी खेळले नाही की या ठिकाणी बंदी टाकताय, या ठिकाणी खेळले तर या ठिकाणी बंदी टाकताय. हे चुकीचं आहे तुमचं. तुम्ही दोघांनी मिळून एकत्र येऊन ह्या कुस्तीचा वाद कुठेतरी थांबवला पाहिजे आणि एकच संघटना झाली पाहिजे. बर, ठीक आहे. मतींजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मी येतो तुमच्याकडे. चंद्रारजी, काय करायचं या राजकीय कुस्तीचं? काय करायचं? राजाश्रय म्हणून आले हे सगळे आणि स्वतःच कुस्ती खेळत बसले. 100% कुस्तीसाठी कुस्ती होते हे तुमचा मुद्दा एकदम रास्त आणि बरोबर आहे. कुस्तीसाठी कुस्ती होतीये, पण आज 2025 सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. बर, मग ह्यातला खरा कुठला आणि खोटा कुठला? ह्यातलं सरकार पेन्शन देणार कुणाला? आता जे आज आम्हाला पेन्शन सरकार देते महाराष्ट्र केसरी म्हणून, त्यातला खरा कुठला खोटा कसं ठरवणार आहेत हे सगळेजण? ह्या वादावर कुठतरी तोडगा निघाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे आणि ह्या राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे थांबला पाहिजे. ज्या पद्धतीने पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी भरत होत्या त्या पद्धतीने भरल्या पाहिजे अशी माझी भावना आहे. बर, हा मतीनजी बोला. येतो रामदाजी, येतो तुमच्याकडे. अगदीच हाच मुद्दा आहे. कुस्तीचं जे वाटोळं झालेलं आहे ते वाटोळं जर थांबवायचं असेल, एक पत्रकार म्हणून नाही तर मी कुस्तीपटू देखील राहिलेलो आहे आणि माझी देखील अशीच भावना आहे की कुस्तीतला जर वाद थांबवायचा असेल तर तडस साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शरद पवारांनी, चंद्रहार दादांनी एकत्र येऊन एकत्र बसून याच्यावर काहीतरी तोडगा काढायला, म्हणजे राजकीय पैलवानांनी आधी एकत्र यायला हवं. पण हे एकत्र यायला तयारच नाही, या संदर्भाने चर्चा करायला तयारच नाही, तर तो मुद्दा सुटणार नाही. एकत्र बसून कुस्तीच्या विकासासाठी काम करावं लागणार आहे. जर या संघटना अशाच राहिल्या आणि हा वाद जर असाच राहिला तर दरवर्षी हाच प्रश्न उद्भवणार आहे. रामदाजी, तुमचं आणि शरद पवार साहेबांच्या संघटनेत पॅचअप झालं होतं. काय झालं होतं बरं नेमकं? का पुन्हा ते सगळे झालं? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मध्ये 15 वर्ष उपाध्यक्ष होतो. आम्हाला काय वागणूक मिळाली म्हणजे महासंघानं म्हणजे या ठिकाणी नॅशनल घ्यायला सांगितलं, तेही नॅशनल घेऊ शकले नाही हे लोक. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना आम्ही निर्माण केली जेणेकरून महाराष्ट्राच्या कुस्तीगीराला नॅशनल मध्ये खेळता आला पाहिजे, ऑलिम्पिक मध्ये, राष्ट्रकुल मध्ये या ठिकाणी खेळता आला पाहिजे. नाही तर कुस्तीगीराचं नुकसान होईल. आपण महाराष्ट्र केसरी पुरतं सीमित नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण महाराष्ट्राचं वैभव पुन्हा आणायचं आहे आणि मग महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून 4 वेळा स्पर्धा झाल्यावर कसलं वैभव येईल बरं सांगा बरं? वैभव 100% येईल. आम्ही कुस्तीगीराला जास्तीत जास्त मानधन देऊन त्याला दत्तक घेण्याची योजना सुद्धा आम्ही केली आहे. आणि उद्याचा महाराष्ट्र केसरी हा हिंद केसरी झाला पाहिजे, ऑलिम्पिक मध्ये खेळला पाहिजे, आमची भावना आहे. पण एक राजकीय पैलवान आहेत शरद पवार म्हणून महाराष्ट्रात, त्यांच्यासोबत एकत्र बसून नाही का हे होऊ शकणार? हे कुस्ती टाळता नाही येणार. पवार साहेबांनी मला शब्द दिला होता की बाळासाहेबांसोबत बसून तुम्ही एक होऊन जा, पण बाळासाहेबाला त्यांचा मुलगाच पाहिजे होता सेक्रेटरी. असं कधी होते का? कधी नॅशनल घ्यायच्या नाही, कुस्तीगीराचं नुकसान करायचं. मागच्या वेळेस त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती घेतली 2014च्या अगोदर, तर कुठे त्याला साधं बक्षीस सुद्धा दिले नाही. तर ते देवेंद्र फडणवीस म्हणजे पवार साहेबांसोबत तुमचा काहीच वाद नाहीये? काही वाद नाही आमच्याला. मग रोहित पवार कसे काय आखाड्यात उतरले बरं? आता त्यांना माहित, त्यांना कोणी सांगितली काय सांगितलं त्यांना माहित. पण पवार साहेबांनी सांगितलं होतं बाळासाहेब लांडगेला त्या तडस साहेबाला अध्यक्ष बनवा आणि सर्व हे एकत्र या. पण बाळासाहेब लांडगे एकत्र यायला तयार नव्हते. त्यांना त्यांचं पुत्रप्रेम आलं होतं, तर मी नाही तर माझा मुलगा पाहिजे. आणि त्याच्यामुळेच हे 2 संघटना झाल्या. आमच्या संघटनेचा उद्याचा ऑलिम्पिकचा दर्जाचा आम्ही खेळाडू तयार करण्याचा या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगतो. ह्या वादामुळे पैलवानाचं नुकसान होते ती कोण बघणार? कोण बघणार? हे बरं झालं रामदासजी, मी तर तुमचे लाख धन्यवाद देतो. कारण आम्ही बोललो असतो तर महाराष्ट्राला वाटलं असतं हे टीका करतात म्हणून. तुम्हीच सांगितलं काय घडले पडद्यामागे, ते काय ही कुस्ती लागली आहे ते कळलं तरी महाराष्ट्राला तुमच्यामुळे. आणि चंद्रारजी बोला चंद्रारजी.
ह्यात पैलवानांचं नुकसान होतं हे कोण बघणार? हा. कुस्तीगीर संघ, कुस्तीगीर परिषद हे दोघांच्या म्हणजे ज्या स्पर्धा पाठीमागे झाल्या. आता महिदादा लांडगे यांनी ते 2014 साली स्पर्धा घेतली, त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी दिली ती महाराष्ट्र केसरी विजेत्याला नरसिंग यादवला. असं नाही की संघानंच बक्षीस चालू केलं. हे सगळं एकत्र असलं की व्यवस्थित चालतंय. फक्त ह्या पुढाऱ्यांच्या वादामुळे आमचं नुकसान व्हायला लागलं पैलवानांचं. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. अजय दाताडे साहेबांनी बोलून दाखवलं. रामदासजी ते म्हणतात तुमची कुस्ती थांबवा, आमचं बरंच चालेल म्हणजे. नाही, माझं एक महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला हा ऑल इंडियाची परमिशन आहे, जे तर 100% आहे. मग आजचा महाराष्ट्र केसरी किंवा महाराष्ट्रामध्ये खेळणारा खेळाडू उद्याचा राष्ट्रकुल, उद्याचा कॉमनवेल्थ, उद्याचा आशियाड, उद्याचा ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे, त्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचा जाणार आहे का हे त्यांनी पहिले थांबवा ना तुम्ही. आम्हाला मान्यता मिळाली. सरकारमध्ये एक फोन करा ना पवार साहेबांना, मग तुम्ही आता सांगा ना आपण एकत्र नुकसान व्हायला सगळ्या कुस्तीचं म्हणून. पवार साहेबांनी याच्यातून अंग काढून घेतलं आणि बाळासाहेबांवर सोपून टाकलं. बाळासाहेब काही ऐकायला तयार नाही. त्यांचं पुत्रप्रेम त्याच्यावर आलं आहे. त्याच्यामुळे हे कुस्तीगीराचं नुकसान होते. आमचं म्हणणं आहे की आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुत्रप्रेमामुळे काय काय होणार आहे, काय काय मतीनजी, राजकारणात पुत्रप्रेमामुळे अनेक पक्ष झाल्याचा ऐकिवात आहे. आता संघटना सुद्धा 2 झालेले आहेत. अगदी हा वाद जवळपास 4-5 वर्षापासून सुरू आहे. जर कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ परिषदेमध्ये महाराष्ट्रभरातून विविध पैलवान मंडळी होती आणि याच्यामध्ये बरेच जुने मल्ल होते, परंतु नवीन मल्लांचं असं मत होतं की आम्हाला देखील यामध्ये संधी मिळावी. आणि हे जर मिक्सर जे आहे तर विविध ठिकाणचं जर सगळ्यांना योग्य पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळालं असतं आणि त्या पद्धतीनं कामकाज कुस्तीगीर परिषदेचं चाललं असतं तर या सगळा हा जो मुद्दा आहे हा झाला नसता. परंतु या घडीला हा आपण हे असं म्हणू शकतो की या दोघांनी एकत्र येऊन या प्रश्नाच्या संदर्भानं तोडगा काढायला हवा. कुस्तीगीर संघामध्ये निम्मे पैलवान गुंतलेले आहेत आणि कुस्तीगीर परिषदेमध्ये निम्मे पैलवान आणि पंचांचं देखील अशाच पद्धतीचं झालेलं आहे. 500 पंच इकडे, 500 पंच इकडे. तर हे जे पंचांचं, या पंचांच्या उजळणी वर्ग होतात का, त्यांना ट्रेनिंग होतात का, कुस्तीचे नियम सतत बदलत असतात. आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारलं जाणार आहे का हे महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मला चर्चेचा शेवट करायचा, वेळ संपलाय. या सगळ्यामध्ये राजकीय पैलवानांनी आपली कुस्ती जर थांबवली तर खऱ्या पैलवानांना आखाड्यामध्ये वाद न घालता कुठल्याही वादाशिवाय कुस्ती खेळता येईल. आणि हे नक्की आहे. प्रेक्षकांना काय वाटतं बघा. प्रेक्षकांना जेव्हा मी आज विचारलं की शिवराज राक्षससोबत दगा झाल्याचं आज स्पष्ट झालं का, तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 90% प्रेक्षकांना वाटतंय होय, पण झालेला अन्याय दूर कसा होणार. आत्ता रामदास तडस म्हणाले मी मुख्यमंत्र्यांकडे जाईल, खरंच त्याच्यासोबत न्याय होणार आहे का हा सवाल आहे. न्याय व्हावा ही अपेक्षा आहे. इथल्या प्रत्येक कुस्तीपटूसोबत न्याय व्हावा, कुस्तीसोबत न्याय व्हावा हे अपेक्षेसह आज या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.